संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही, म्हणून मी सत्कार स्वीकारणार नाही. ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले, जंगलातून आरोपी पळून गेलेले नाहीत. काय नाही, मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला भेटायला गेलो. त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यातल्या काही मार्ग निघेल. त्यांनी 25 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाकडे गेलो आणि त्याच्यानंतर मी तिथले जे राजस्थानी मल्टीस्टेट आहे 300 कोटी रुपये बुडाले. हे ज्ञानराधा राजेश म्हणजे ह्या 5,000 कोटी मराठवाड्यातले बुडाले. मला वाटतं तुमच्या इकडचे पण काही पैसे बुडाले असतील. मराठवाड्यातले 5,000 कोटी रुपये बुडावले. वाशीत पण असतील, सगळीकडचे आहेत. ज्यांच्या जिथं शाखा होत्या तिथं यांचे वाटोळ्याचाच कार्यक्रम केलेला आहे. तर ह्या वाटोळ्याच्या बाबतीत काहीतरी मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार पत्र दिलेलं आहे. अजून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा अधिकारी नेमलेला नाही. मी विनंती केलेली आहे, कोणी सेक्रेटरी किंवा एक विभागीय आयुक्त याच्यामध्ये अध्यक्ष नेमावा आणि त्याच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी घ्यावेत आणि ही चौकशी समिती पूर्ण करावी. आणि ती मला वाटतं या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत गठीत होईल. इथले जे वाशीचे लोक आहेत त्यांचे नावं पुढे आलेली आहेत. त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे, कारण ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले, जंगलातून आरोपी पळून गेलेले नाहीत. वाशी गावापासून चालत चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशनमधल्या वाशीलाच एका येडसेला आहे वाशी पोलीस स्टेशनमधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली. त्याच्यामुळं त्यांची मागणी तीच आहे. बिक्कड हा नितीन बिक्कड तुमचा हा यातला आरोपीच आहे. तर ह्या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा किंवा यांना सह आरोपी करावं अशी सगळ्यांची मागणी आहे.